मित्रांनो, ज्यांनी कोणी बँक ऑफ बरोडामध्ये सीनियर मॅनेजर एम-एस-सी-बी पोस्टसाठी लास्ट मंथ डिसेंबरमध्ये ॲप्लिकेशन दिले असेल, त्यांना आज मेल आले असेल कॉल लेटरसाठी. तर त्यांची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. ऑनलाईन एक्झामची डेट आहे 28 जानेवारी 2024. कॉल लेटरमध्ये तुम्हाला डेट अँड टाईम आणि व्हेन्यूची कळून येईल. तर तो कॉल लेटर आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तर त्यासाठी त्यांनी मेल केलेला आहे. तर त्यामध्ये इथे आपल्याला त्यांनी बँकची वेबसाईट दिली आहे. त्यावर जाऊन आपल्याला कॉल लेटर डाउनलोड करायचं आहे. बँक ऑफ बरोडाच्या वेबसाईटवर आल्यावरती एकदम शेवटी आपल्याला जायचं आहे करिअर ऑप्शनमध्ये. इथे ते क्लिक केले की आपल्याला करिअरची वेबसाईट ओपन होऊन जाईल. इथे करंट अपॉर्च्युनिटीमध्ये जायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे तुम्हाला रिक्रुटमेंटसाठी दिसतील खूप साऱ्या जागा आहेत. तुम्ही दुसऱ्या पोस्टसाठी पण अप्लाय करू शकता. MSME सर्च. हे बघा, 26 डिसेंबरला लास्ट डेट टू अप्लाय होती. तर ज्यांनी अप्लाय केलं होतं त्यांनी आता इथे जाऊन वरती प्रोफाईलमध्ये क्लिक करा. इथे तुम्हाला ते 3 लिंक्स दिसतील. फर्स्ट लिंकला क्लिक करायचं आहे आपल्याला कॉल लेटर डाउनलोडसाठी. इथे तुम्हाला नोटिफिकेशन फॉर ऑनलाईन एक्झामचा फॉर्म भेटून जाईल. त्यामध्ये तुम्हाला मेन्शन असेल. तर फर्स्ट ऑप्शनला क्लिक करून कॉल लेटर तुम्ही डाउनलोड करायचं आहे आपल्याला. तर आपण त्या पेजवर आलो. ह्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही डायरेक्ट या लिंकवर जाऊन कॉल लेटर डाउनलोड करू शकता. तर सध्या तुम्हाला आता इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मेलमध्ये मिळाला असेल, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि पासवर्ड जो आहे तो तुमचा डेट ऑफ बर्थ असेल. DDMMYY अशा अनुक्रमे असेल. तुमची जन्मतारीख, महिना, त्यानंतर वर्ष. तर इथं मी ट्राय केलं, इथं कॉपी पेस्ट काय होत नव्हतं. तर आपल्याला टाईप करायचं आहे तिथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड सुद्धा. आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचं आहे, तुमची डेट ऑफ बर्थ ॲज इट इज जसे असेल तसं टाकायचे. समजा तुमची डेट ऑफ बर्थ 20 जानेवारी 1990 असेल तर 20-01-90 असं तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर कॅप्चामध्ये जे इमेजमध्ये दिसते ॲज इट इज टाईप करायचं आहे तुम्हाला आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केलं की तुम्हाला तुमचं कॉल लेटर भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला ॲड्रेस वगैरे दिलेला आहे आणि बाकीची माहिती दिलेली आहे. एक्झामला जाण्याआधी काय काय तयारी करायची ते त्यांनी त्यात मेन्शन केलेलं आहे. त्याची तुम्ही प्रिंट पण करू शकता इथे जाऊन. Thank you guys for your attention.